ज्यांनी लिलावात अक्षरशः धुमाकूळ घातला, मोठ्या आणि धाडसी खेळी केल्या. आणि ही रक्कम बघा, तब्बल 25 कोटी रुपये. हो, कोलकाता नाईट रायडर्सने ऑलराऊंडर कॅमेरून ग्रीनसाठी एवढी मोठी रक्कम मोजलीये, यावरूनच त्यांच्या प्लॅनिंगचा आवाका लक्षात येतो. म्हणजे केकेआरची रणनीती अगदी सरळ होती. एका मोठ्या मॅच विनिंग खेळाडूवर सगळा जोर लावायचा. कॅमेरन ग्रीनच्या रूपात त्यांनी आंद्रे रसेलची जागा भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. पण इतकंच नाही तर टीम सायफर्ट आणि फिन ॲलनसारखे बॅकअप कीपर, ओपनर आणि पथिराना मुस्तफिझूरसारख्या बॉलर्समुळं त्यांच्या बेंच स्ट्रेंथलाही चांगलीच धार आलीय. पण जिथे केकेआरने एका मोठ्या नावावर डाव लावला, तिथे चेन्नई सुपर किंग्सने मात्र एक पूर्णपणे वेगळाच मार्ग निवडला. हे बघा, दोन्हीही संघांनी पैसे भरपूर खर्च केले, पण त्यांची विचारसरणी किती वेगळी आहे. एकीकडे केकेआरने एकाच परदेशी विक्रमी खेळाडूंसाठी खजिना रिकामा केला, तर दुसरीकडे सीएसकेने 2 अनकॅप्ड खेळाडूंवर, म्हणजे ज्यांनी अजून देशासाठी पदार्पणही केलेलं नाही, अशा खेळाडूंवर प्रत्येकी 14 कोटींपेक्षा जास्त रक्कम लावली. हा एक मोठा जुगार आहे. आणि यामुळेच अनेक विश्लेषक म्हणतायत की सीएसकेच्या अनुभवाला प्राधान्य देण्याच्या पारंपरिक धोरणाला हा एक मोठा धक्का आहे. त्यांच्या मिडल ऑर्डर आणि बॉलिंगमध्ये आयपीएलच्या अनुभवाची कमतरता आता स्पष्टपणे जाणवतीये. ही एक मोठी रिस्क आहे, यात शंका नाही. बरं, मोठ्या खरेदीदारांकडून आता वळूया त्या संघांकडे ज्यांनी अतिशय हुशारीने आणि धोरणात्मक पद्धतीने संघ बांधणी केली. यामध्ये सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजस्थान रॉयल्स. त्यांचं मिशन अगदी क्लिअर होतं. हसरंगा आणि तीक्ष्णासारखे महत्त्वाचे स्पिनर्स गेल्यामुळे त्यांची फिरकी गोलंदाजी कमकुवत झाली होती. त्यांनी ही समस्या ओळखली, रवी बिश्नोईला टार्गेट केलं आणि त्याला 7.25 कोटींमध्ये संघात घेतलंच. एकदम परफेक्ट प्लॅनिंग. आणि इतकंच नाही तर जॉफ्रा आर्चरवरचा भार कमी करण्यासाठी त्याने ॲडम मिल्नाला घेतलं आणि अजून 2 रिस्ट स्पिनर्स घेऊन डेप्थही वाढवली. पण हो, एक गोष्ट आहे, एका चांगल्या ऑलराऊंडरसाठी त्यांनी प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत, त्यामुळे तिथे थोडी कमतरता जाणू शकते. चला, आता त्या संघांकडे पाहूया ज्यांना जास्त तोडफोड करायची नव्हती, ज्यांचा मंत्र होता सातत्य, म्हणजे कंटिन्युटी इज की. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन्स. ते लिलावात आले तेव्हाच त्यांचा संघ जवळपास सेट होता. त्यांनी फक्त 10 खेळाडूंसाठी बोली लावली. क्विंटन डी कॉकला तर बेस प्राईसमध्येच उचललं आणि संघात अष्टपैलू खेळाडूंची अशी काही भरती केली की संघ आणखीच मजबूत झाला. शांतपणे पण खूप प्रभावी काम. आणि याच स्टेबिलिटी फर्स्ट क्लबमध्ये आपल्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्ससुद्धा दिसतात. आरसीबीने गतविजेता संघाला बॅकअप देण्यासाठी व्यंकटेश अय्यरला घेतलं, पंजाबने जॉश इंग्लिशची जागा कूपर कॉनोलीने भरली, तर गुजरातने जेसन हॉल्डरच्या रूपात एक ऑलराऊंडर पर्याय मिळवला. म्हणजे फक्त गरजेपुरते बदल. बरं, आत्तापर्यंत आपण सुरक्षित आणि धोरणात्मक खेळी करणाऱ्या संघांबद्दल बोललो. पण आता वळूया त्या संघांकडे ज्यांच्या लिलावानंतरच्या रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहेत. म्हणजे हाय रिस्क हाय रिवॉर्डवाले संघ. सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न विचारला जातोय तो लखनौ सुपर जायंट्सबद्दल. त्यांनी जॉश इंग्लिशवर इतके पैसे खर्च केलेत जो IPL 2024च्या मोठ्या कालावधीसाठी उपलब्धच नसेल. हा निर्णय अनेकांना खटकतोय. आणि ही एकच अडचण नाहीये. डेव्हिड मिलरला सोडल्यानंतर त्यांच्याकडे एकही सिद्ध फिनिशर नाही. बॅटिंग वरच्या फळीत मजबूत दिसते, पण खाली डेप्थ नाहीये. आणि त्यांचे प्रमुख पेसर्स जसे की नॉर्खे आणि इतर भारतीय गोलंदाज यांना दुखापतीचा इतिहास आहे. म्हणजे धोके बरेच आहेत. अशीच काहीशी अवस्था सनरायझर्स हैदराबादची आहे. लियाम लिव्हिंगस्टनसाठी 13 कोटी मोजले ही मोठी गोष्ट आहे. पण मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजाची जागा कोण घेणार याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. आणि त्यांची स्पिन बॉलिंग तर अनुभवाच्या बाबतीत खूपच कच्ची वाटते. तर मग या सगळ्या चर्चेनंतर अंतिम चित्र काय दिसतंय? IPL 2026च्या लिलावात आपल्याला नक्की कोणत्या प्रकारच्या रणनीती पाहायला मिळाल्या? चला याचा एक शेवटचा आढावा घेऊया. हे बघा, ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक संघाने वेगवेगळा मार्ग निवडला आहे. काही संघांनी विक्रमी खरेदी केली, काहींनी हुशारीने संघ बांधला, बऱ्याच संघांनी स्थिरतेवर भर दिला, तर काहींनी मोठा जुगाड खेळलाय. म्हणजे जवळपास 4 वेगवेगळ्या विचारसरणी आपल्याला इथे दिसतात. थोडक्यात काय तर विक्रमी बोलींपासून ते शांतपणे केलेल्या सौद्यांपर्यंत प्रत्येक संघाने आपापले पत्ते टाकले आहेत. रणनीतीचा खेळ आता संपलाय. पण खरा आणि अंतिम प्रश्न हाच उरतो की IPLची ट्रॉफी लिलावाच्या टेबलवर जिंकली जाते की मैदानावरच्या खेळात? या प्रश्नाचं उत्तर तर आता आपल्याला पुढच्या काही महिन्यातच मिळेल. पण विचार करायला लावणारा मुद्दा आहे, नाही का?